राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो की म्हणे धर्माचा अपमान. अरे चोरी आहे ना ती, ह्याचा धर्म कुठे आला? बरं, त्या मंदिराबद्दल आम्हालाही आस्था आहे, प्रत्येक हिंदूला आस्था असेल. तिथे ज्या वेळेला 1400 कोटी रुपये ज्यावेळेला चोरले जातात, काहीही म्हणजे किती पडदा किती असावा यांच्या समोर. म्हणे वक्फ बोर्डामध्ये ज्या वेळेला म्हणे तिकडे चोऱ्या झाल्या त्याच्याबद्दल तुम्ही नाही बोलणार. आम्हाला काय देणं घेणं? राम मंदिरामध्ये लोकांनी जे दानपेटीमध्ये टाकलं, जे श्रद्धेने त्या मंदिरासाठी दिलं, त्याची जर समजा चोरी होत असेल त्याच्याबद्दल बोलणार नाही, बोलायचं नाही. काल ते कोणतरी होसबळे का कोणतरी आहेत ते म्हणे धर्मविरोधी जी लोक आहेत ते म्हणे पसरवतात. आम्ही धर्मविरोधी? हा देश काय धर्मविरोधी आहे? तुमच्याकडे राम मंदिरामध्ये लोकांनी श्रद्धेने दिलेल्या गोष्टींची चोरी होते आणि हे सांगणारं कोण होतं? हे बोलणारं कोण होतं? भारतीय जनता पक्षाचा खासदारच पहिलं बोलला की राम मंदिरात चोरी झाली म्हणून. आम्ही बोललो? हा देश बोलला? इतर राजकीय पक्षाचे कोणी लोक होते ट्रस्टी म्हणून, तिथे ट्रस्टी कोण आहेत? 15 ट्रस्टी आहेत तिकडे. 15 ट्रस्टी पैकी त्यातले जवळपास 12 हे केंद्र सरकार नेमतं आणि त्या 12 पैकी केंद्र सरकारने जी नेमलेली माणसं आहेत ती RSS शी संबंधित आहेत, विश्व हिंदू परिषदेशी संबंधित आहेत, भाजपशी संबंधित आहेत, बाकी कोणीच नाहीये. केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेमलेले IS अधिकारी आहेत. तिथे जर 1400 कोटी, आत्ता 1400 कोटीचा आकडा आलाय, मुळात कितीची चोरी झाली माहिती नाही आपल्याला. चोरी झाल्यावरती समजा असं पकडा आत्ता दुसऱ्यांचं कोणातरी सरकार असतं आणि राम मंदिरामध्ये चोरी झाली असती, भारतीय जनता पक्षाने काय केलं असतं? RSSने काय केलं असतं? विश्व हिंदू परिषदेने काय केलं असतं? मोर्चे काढले असते, सगळ्या गोष्टी केल्या असत्या. त्याच्यात नाही राजकारण. आता तुमची सत्ता आहे म्हणून विरोधकांनी केलं की त्याच्यामध्ये राजकारण आणू नका म्हणे. आता त्या मिसिंग लिंकचं झालं, त्यांचा एक मंत्री म्हणतो ते नैसर्गिक आहे, ती गोष्ट नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये राजकारण आणू नका. हे लक्षात ठेवा. हे तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहात. उद्या तुम्ही विरोधी पक्षात जाल आणि ज्यावेळेला अशा काही घटना घडतील तेव्हा तुम्ही राजकारण करू नका. तेव्हाही सांगा लोकांना की नाही नाही नैसर्गिक आहे. एका जातो काय माणूस जातो, एक मुलगा शाळेमधला मुलगा गटारात काय पडतोय, काय नाही म्हणे नैसर्गिक आहे. नैसर्गिक? तुमचं सरकार आहे म्हणून सगळं नैसर्गिक, त्याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर कोणी बोलायचं नाही. दुसऱ्या पक्षांची सरकार असली की हे यांचं राजकारण सुरू करणार. हा कुठचा प्रकार? त्या मिसिंग लिंकचं बाबा तिथे नशीब माणसं नाही मेली. गंमत बघा, त्या मागे 2005ला मुंबईमध्ये आला होता ना फ्लड, ते सगळं पाणी वगैरे तुंबलं होतं. 1000 मिलीमीटर पाऊस पडला होता. 1000 मिलीमीटर. काही 2-3 तासाच्या अंतरात त्याला मुंबईची ही हालत झाली होती. 1000 मिलीमीटर. आणि आता 300-350 मिलीमीटर पाऊस पडलाय. मुंबई तशीच तुंबलेलीच आहे.